केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के अंबेडकर 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 इस विवादित बयान ने देश भर में हड़कंप मचा है। तो वहीं संविधान की रक्षा करने वाले परभणी के सोमनाथ सूर्यवंशी की पुलिस कस्टडी में हुई मौत का मामला भी आग उगलने लगा है। अमित शाह की देश भर के साथ ही नांदेड़ में भी कड़ी निंदा की जा रही है। शहर व जिला कांग्रेस कमेटी की ओर से मंगलवार 24 दिसंबर को नांदेड़ के सांसद रविंद्र चौहान के नेतृत्व में जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला गया। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर प्रतिमा रेलवे स्टेशन परिसर से निकाले गए मोर्चा में सैकड़ों कांग्रेस कार्यकर्ता शामिल हुए थे। हाथों में बाबा साहब की तस्वीर और संविधान के जयकारे। तो वहीं दूसरी ओर मोदी शाह के विरोध में नारे लगाते हुए मोर्चा में शामिल लोगों ने केंद्र और राज्य सरकार का निषेध व्यक्त किया। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के बारे में किए गए वक्तव्य को लेकर गृह मंत्री अमित शाह ने माफी मांगने के साथ ही अपने पद से इस्तीफा देने और परभणी तथा बीड़ मामले के आरोपियों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई करने की मांग नांदेड़ जिला कांग्रेस की ओर से सांसद रविंद्र चौहान ने एमसीएन हिंदी न्यूज के माध्यम से की है। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व संविधानाचा जो अवमान वेळोवेळी भाजपच्या नेते मंडळीकडून या ठिकाणी होत आहे आणि परभणीची घटना असेल, बीडची घटना असेल, याच्या निषेधार्थ आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज माननीय कलेक्टर महोदयांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आपण बघू शकता मागच्या 15 दिवसापासून देशामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल आणि संविधानाविषयी जी उलटसुलट चर्चा भाजपची नेते मंडळी करत आहेत आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये भारताचे गृहमंत्री माननीय अमित भाई शाह यांनी जो वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष या ठिकाणी मैदानात उतरलेला आहे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आमची प्रमुख मागणी आहे की अमित साहेबांनी माफी मागावी व राजीनामा आपला पदाचा द्यावा। त्यांची जी निषेधार्थ आज या ठिकाणी आम्ही नांदेड येथे मोर्चा काढलेला आहे आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आपण बघू शकता की राज्य सरकार येऊन आज 15 ते 20 दिवस जरी झाले नसताना सुद्धा आज परभणी सारखी घटना घडत आहे। एका पोलीस कस्टडीमध्ये एका युवकाचा मृत्यू झालेला आहे, एकाला हृदयविकाराचा झटका आलेला आहे। बीड मध्ये संतोष देशमुख एका त्यांच्या सरपंचाची त्या ठिकाणी अपहरण करून हत्या करण्यात येत आहे। खरं तर ही एक प्रकारे दडपशाहीचं राजकारण चालू आहे की काय असं लोकांना वाटत आहे आणि या सर्व गोष्टीविषयी आज आम्ही मोर्चा काढला आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। परभणीच्या जे कोठडीमध्ये निधन झालं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे। संतोष देशमुखच्या मारेकऱ्याला अटक झाली पाहिजे आणि त्यालाही कडक शासन या ठिकाणी झालं पाहिजे।